हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी ताज्या वाटाण्याचा किंवा मटरचा खिमा ट्राय केला आहे का? नसेल केला तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। सोबतच आपण बघणार आहे व्हेज जिरा राईस अगदी सोप्या पद्धतीने। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। जिरा राईस आपण कुकरमध्ये बघणार आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। तर वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे आपण 4 ते 5 काजू, सोबतच घेणार आहे 1 चमचा तीळ, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। एक पावडर तयार करायचा आहे, यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मस्त फिरवून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बघा। सोबत आपण त्याच भांड्यामध्ये टाकणार आहे ताजे मस्तपैकी वाटाणे। आता हिवाळ्याचे खूप छान असे वाटाणे विकायला आलेले आहे। सोबत आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहे, 5 ते 6 कोथिंबीर टाकायची आहे। मिक्सरमधून फिरवून याची मस्त एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला बघा। आता आपण करणार आहे गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये तेल गरम करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं आपण बटर। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी। छान जिरं मोहरी तडतडला गेले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सुक्या मिरच्या टाकायच्या आहे। सोबत आपण टाकणार आहे मस्त बारीक कट केलेला कांदा, त्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला बघा। बटरमुळे खिम्याला खूप छान टेस्ट येते बघा, स्किप करू नका तुम्ही। आणि याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा कांदा शिजत आला की त्यामध्ये टाकणार आहे आपण खुडलेला लसूण। लसूण मस्तपैकी आपल्याला कट करून घ्यायचा आहे, तुम्ही पेस्ट पण करून टाकू शकता बघा। खुडलेलं लसूण टाकायचं आहे, आता याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये टाकायचं आहे नंतर आपण बारीक कट केलेले टोमॅटो। आता टोमॅटो छान नरम करून घ्यायचे आहे आपल्याला, एक पेस्ट तयार झाली पाहिजे याची बघा। कंटिन्युअसली टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे, नरम करायचे आहे छानपैकी। टोमॅटो छान नरम व्हायला त्यासाठी टाकणार आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे मग अशा पद्धतीने असं दाबून दाबून आपल्याला टोमॅटो मस्त क्रश करून घ्यायचे आहे। साईडला आपण खिम्यासाठी पाणी गरम करणार आहे बघा। छान आपल्या टोमॅटो वगैरे छान शिजले गेले की त्यामध्ये टाकणार आहे आपण काजू आणि तीळची जे पेस्ट केली होती आपण ती टाकायची आहे। याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा। त्याला तेल सुटोपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला। तिळाची पेस्ट व्यवस्थित शिजल्या गेली की ती पॅन सोडायला लागते, तेल सुटायला लागते त्याला बघा। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण आपले मसाले, बेसिक मसाला टाकायचे आहे म्हणजे हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी ते करपू नये यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये बघा। छान अशी पेस्ट तयार झालेली आहे बघा। टोमॅटो व्यवस्थित शिजला गेले की नाही ते व्यवस्थित अशी पेस्ट तयार होते बघा। थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला शिजण्यासाठी। आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक केलेले वाटाणे जे आहे, मटर जे आहे आपण ते टाकणार आहे आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे बघा। किंवा ॲक्च्युअल घट्ट असतो, मी थोडंसं पातळ केला आहे, मला राईस बरोबर खायचा होता म्हणून थोडंसं मी पाण्याचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीने सोयीने पाणी टाकू शकता बघा। त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेली मेथी, त्याला पण छान मिक्स करायचं आहे। छान मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा। मस्त एकजीव करायचा आहे। आता त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे। मी परत एकदा सांगते तुम्हाला की मला हे खिमा जो आहे भाताबरोबर खायचा होता म्हणून मी पाण्याचं प्रमाण जरा बऱ्यापैकी टाकलेलं आहे। तुम्ही याला घट्टही करू शकता, खिमा ॲक्च्युअल घट्टच असतो बघा। आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जी छान एक उकळी काढायची आहे। एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी होते, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। थोडंसं आपण त्यावर टाकणार आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, याने कलर खूप छान येतो बघा। आता त्याला आपण छान उकळू द्यावू। त्यामध्ये आपण टाकणार आहे 5 ते 6 काजू। काजू दिसायला पण छान लागतात आणि खायला पण खूप छान लागतात बघा। त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि मस्त आपण याला उकळी आणणार आहे। आपली खिमा जो आहे उकळूच तर आपण काय करणार आहे माहिती आहे का, भात तयार करणार आहे। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये तेल घेणार आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बऱ्यापैकी आपण जिरं टाकणार आहे। तर आपण व्हेज जिरा राईस करणार आहे बघा, कुकरमध्ये करणार आहे अगदी सोपे पद्धतीने। इथे तुम्ही या पद्धतीने राईस नक्की ट्राय करून बघा। जिरं टाकायचं आहे भरपूर, कारण आपण जिरा राईस करताय म्हणून। त्यामध्ये आपण शिमला मिरची आणि गाजर टाकत आहे, तुम्ही फुलगोबी पण टाकू शकता, पत्तागोबी असेल तर ती पण टाकलं तरीही चालेल। त्याला मस्त मिक्स करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये टाकणार आहे आपण
1.5 ग्लास पाणी, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि 2 ग्लास आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून टाकायचे आहे। मी सगळ्या तांदूळाचा वापर केलेला आहे। व खिम्याला पण छान अशी उकळी आली होती आपल्या। आता तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मीठ वगैरे व्यवस्थित आणि हे भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि छानपैकी आपल्याला 4 शिट्ट्या होईस्तोवर भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, राईस तयार करून घ्यायचा आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीने राईस तयार होतो, खायला खूप टेस्टी लागते। तर तयार आहे आपला व्हेज जिरा राईस। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। किती मोकळा आपला राईस तयार झालेला आहे। गरमागरम आपल्याला मटर खिमा, वटाणा खिमा आणि राईस सर्व करायचा आहे। मी परोठ्यावर सर्व केलेला आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।